नमस्कार. डॉक्टर म्हणता या कार्यक्रमात मी तेजल चौकेकर खोत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपला आजचा विषय आहे बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार. यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर ललित कुमार नळे. नमस्कार डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते आणि तुमचं मार्गदर्शन तर आम्हाला हवंच आहे. मग तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर ललित कुमार नळे यांना 15 वर्षांपासून आयुर्वेद प्रॅक्टिसचा अनुभव आहे. आयुर्वेद महाविद्यालय नाशिक येथून त्यांनी 2008 मध्ये BMS ही पदवी घेतली. या पदवीच्या शेवटच्या वर्षी त्यांना गोल्ड मेडल देण्यात आलंय. ठाणे, पुणे, नाशिक आणि शिर्डी येथे आयुर्वेदिक कन्सल्टिंग प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर आजवर 15,000पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करून त्यांना व्याधीमुक्त करण्यात मदत केली आहे. विशेषतः ल्युकोडर्मा, सोरायसिस आणि इतर सर्व त्वचाविकार, सांध्यांचे आणि मणक्यांचे आजार, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आणि तसेच जीवनशैलीशी निगडीत इतर आजार जसे की डायबिटीस, थायरॉईड, PCOD इत्यादी. पुरुषांच्या लैंगिक समस्यावर विशेष आयुर्वेदिक उपचार त्यांनी दिलेत. विविध वैद्यकीय शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतलाय. तसेच दरवर्षी वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा ते देत असतात. डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की लाईफस्टाईल डिसीज म्हणजे नेमकं काय किंवा त्याचे स्वरूप कसे असते? लाईफस्टाईल डिसीजेस याबद्दल जर बोलायचं झालं तर प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर सापडतं की लाईफस्टाईलमुळे होणारे आजार. तर लाईफस्टाईल म्हणजे काय, तर दैनंदिन जीवन जगण्याची पद्धती किंवा साधारण आपण जीवन जगताना कुठला पॅटर्न फॉलो करतो. म्हणजे वर्षानुवर्ष जरा लांबच्या काळासाठी आपण जो पॅटर्न फॉलो करतो किंवा ज्या पद्धतीने आपण जीवन जगतो तर त्याला साधारण आपली जीवनशैली म्हणता येईल. त्या जीवनशैलीमुळे होणारे आजार किंबहुना चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्याचं स्वरूप जर सांगायचं झालं तर हे आजार काही एका दिवसात होत नाहीत. हे बऱ्याच दिवसापासून शरीरामध्ये घडत आलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याचा परिणाम म्हणून हे आजार होतात आणि हळूहळू डेव्हलप होतात. ॲक्यूट कंडिशन त्याची नसते किंवा कुठल्याही इन्फेक्शनमुळे, म्हणजे जसं आपल्याला माहिती असतं की इन्फेक्शनमुळे आजार होतात. आपल्याला माहिती आहे टायफॉईड झालं, मलेरिया झालं, की कुठल्या तरी रोगजंतूमुळे, कुठल्या तरी बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसमुळे जे आजार होतात हे आजार तसे नसतात. हे मुळातच तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होतात किंवा नॉन कम्युनिकेबल सुद्धा नसतात. कम्युनिकेबल याचा अर्थ काय की एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनपर्यंत पसरणारे, म्हणजे हवेमार्फत, स्पर्शामार्फत किंवा थुंकीमार्फत बाकीचे जसे आजार पसरतात तसे हे आजार नसतात. हे आजार आपल्या शरीरातच आतून तयार होतात आणि ह्या आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस खरोखर वाढत चाललं. नक्कीच डॉक्टर, मात्र साधारण कोणत्या आजाराचा समावेश यात होतो? आपण जर लिस्ट काढायला बसलो तर खूप मोठी यादी होईल. साधारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जे आजार जास्त आपल्याला बघायला मिळतात ते सगळेच आजार आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहेत असं म्हणता येईल. सगळ्यात मोठं जर आपण म्हणायचं गेलं तर हृदयाशी संबंधित जे काही आजार आहेत ज्याला आपण हृदयविकार असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये हृदयविकारामध्ये सुद्धा काही करोनरी आर्टरी डिसीजेस म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होणं किंवा इस्चेमिक हार्ट डिसीज म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित न होणं किंवा हृदयाची गती मंदावणं किंवा गती अधिक होणं किंवा हृदयाला सूज येणं किंवा त्याच्याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या कमजोर होणं, ह्या सगळ्या गोष्टी हृदयविकारामध्ये येतात. त्याच्यासोबतच टाईप 2 डायबिटीस म्हणजे मधुमेह, जो आजच्या काळामध्ये प्रचंड गतीने वाढत असलेला, भारतामधला सगळ्यात मोठ्या गतीने वाढत असलेला जो आजार आहे तो मधुमेह हा लाईफस्टाईलशी संबंधित आहेच. त्याच्यानंतर आपल्याला आजकाल जे वारंवार दिसून येत आहेत ते आजार म्हणजे काय, तर मणक्यांचे आणि सांध्यांचे आजार. वाढत्या जंक फूडच्या खाण्यामुळे आपल्याला साधारण जी लठ्ठपणा, ज्याला आपण आजचा सगळ्यात मोठा ट्रेंडिंग आजार म्हणता येईल, तो लठ्ठपणा हा जीवनशैलीशी संबंधितच आजार आहे. आणि त्या लठ्ठपणामुळे येणारे बाकीचे जसे आजार आहेत, जेणेकरून आपल्याला म्हणता येईल की लठ्ठपणामुळे सांधे दुखणं, लठ्ठपणामुळे मणक्यांचे आजार होणं किंवा वारंवार आपण जर लॅपटॉपसमोर बसणार आहोत किंवा फार वेळ जर बैठं काम करणार असो तर आपल्या मानेचे किंवा कमरेचे जे मणके आहेत त्यांचे त्रास होणार आहेत. त्याच्यानंतर लिव्हरचे डिसीजेस जे आहेत ते वारंवार आजकालच्या काळामध्ये वाढताना दिसत आहेत. लिव्हरचे आजार म्हणजे अगदी साधं फॅटी लिव्हरपासून ते पुढच्या तुमच्या अगदी वाईटात वाईट कंडिशन लिव्हर सिरोसिसपर्यंत जे आजार आहेत तर ते सगळे आपल्याला मोस्टली लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये
इन्क्लूड करता येतील. त्याच्यासोबत जर आपण बघायला गेलं तर श्वसनाच्या संबंधीचे आजार आहेत, म्हणजे COPD असेल, दमा असेल, अस्थमा असेल, अगदी थोडंसं चालल्यानंतर धाप लागणे असेल किंवा कष्टाची कामं करताना आपल्याला होणारा त्रास असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये इन्क्लूड करता येऊ शकतात. त्याच्यासोबत बाकीचे आजार जर आपल्याला बघायचं झालं तर सगळ्यात मोठी गोष्ट न्यूरोट्रान्समीटर जे आजार आहेत किंवा चेतासंस्थेशी संबंधित जे आजार आहेत ते सुद्धा आपल्याला प्रचंड गतीने वाढताना दिसतात. म्हणजे अगदी साधं हातापायांना मुंग्या येणं इथपासून जरी आपण सुरुवात केलं ते अगदी अल्झायमर डिसीज असू दे किंवा तुमच्या स्ट्रोक्स किंवा पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो इथपर्यंत आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगायला लागू शकतात. त्याच्यासोबतच जर आपण बघायला गेलं तर एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, अशी मानसिक जे आजार आहेत ते सुद्धा आपल्याला लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये बघायला मिळू शकतात. त्याच्यासोबत जर आपण बघायला गेलं तर डोळ्यांचे किंवा मानसिक जे आजार आहेत ते सुद्धा प्रचंड वाढलेले आपल्याला या सगळ्यामध्ये दिसतात. थायरॉईड सारखे आजार आहेत ज्याच्या आजकालच्या दिवसेंदिवस त्या पेशंटचं प्रमाण सुद्धा खूप वाढताना दिसतंय. महिलांचे विशेष आजार जर आपण बघायचं झालं तर पाळीच्या संबंधित ज्या काही तक्रारी आहेत किंवा हार्मोनल इम्बॅलन्सेस ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा खरं तर लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये येऊ शकतं. PCOS ज्याला आपण आजकाल ट्रेंडिंग महिलांमधला जो आजार आहे तो PCOS जो आहे तो सुद्धा खरोखर आपला लाईफस्टाईल डिसीजेसमध्येच येऊ शकतो. म्हणजे लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये आजकाल अशी परिस्थिती आहे की दिवसेंदिवस आजार वाढत चाललेत. लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये रोज नवनव्या आजारांची आपल्याला भर पडते. त्यात सगळ्यात मोठा आजार जो आहे तर तो म्हणजे आपला लठ्ठपणा आहे. लठ्ठपणा वारंवार आणि दिवसेंदिवस आपल्याला समाजामध्ये सुद्धा घातक पद्धतीने वाढताना दिसतो. हा लठ्ठपणा सुद्धा आपल्या लाईफस्टाईल डिसीजेसचाच हा एक परिणाम असू शकतो. नक्कीच डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे जे आजार आहेत ते नेमके लाईफस्टाईलमुळे कसे होतात किंवा लाईफस्टाईल आणि या आजाराचा संबंध कसा लावता येईल? एक्झॅक्टली कारणं काय आहेत या सगळ्याची? एक्झॅक्टली कारणं सांगायची झाली तर 3 साधारण कारणं आहेत. पहिलं आहे की ओव्हर न्यूट्रिशन, अतिप्रमाणात खाणं किंवा चुकीच्या पद्धतीने खाणं, त्याच्यासोबत व्यायामाचा अभाव, आणि तिसरं कारण जर सांगता येईल तर आपल्याला मेंटल स्ट्रेस किंवा मानसिकता बिघडली आपली थोडक्यात असंही आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येईल. हे जुन्या काळात बघितलं तर प्रचंड अंगमेहनतीची कामं होती, यांत्रिकीकरण नव्हतं, स्वतःचा व्यायाम खूप व्हायचा, चालण्या फिरण्यासाठी दळणवळणाची साधनं नव्हती. त्या काळामध्ये आपोआपच अंगमेहनत व्हायची आणि साधारण 2 वेळच्या जेवण्याव्यतिरिक्त आपल्याकडे फारसे अन्नपदार्थ किंवा फारशा गोष्टी होत नव्हत्या. म्हणजे गोडधोडाचं किंवा तळलेलं खाण्यासाठी आपल्याला सणाची वाट बघावी लागायची. म्हणजे लाडू, चिवडा, करंजी हे खाण्यासाठी आपल्याला दिवाळीची वर्षभर वाट बघावी लागायची. आज कशी परिस्थिती झाली आहे की आज आपल्याला वाढतं यांत्रिकीकरणामुळे कष्टाची कामं कमी झाली. त्याच्यानंतर आपल्याला आर्थिक सुबत्ता आली, आपल्याला हवी ती गोष्ट हव्या त्या वेळेला विकत घेण्याची आपली परिस्थिती तयार झाली. आणि त्याच्यासोबत काय झालं तर आपल्याला खाण्याचे नवनवीन पदार्थ सापडले, आपल्याला नवनवीन पदार्थ खाता येऊ लागले. शिवाय झोमॅटो, स्विगीसारख्या आजच्या ह्या काळामध्ये असं झालं आहे की आपल्याला हवी ती गोष्ट हव्या त्या वेळेला आपण मागवून खाऊ शकतो. ह्याचा परिणाम काय झाला तर आपले इंटेक झालं जास्त आणि आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी दिवसेंदिवस कमी झाली. आता मुळात फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली, एकतर कंटाळ्यामुळे कमी झाली आणि दुसरी गोष्ट आपल्याला वेळही कुठे उरला आहे. हे आपल्या आजकालचं जर बघितलं तुम्ही तर कित्येकांची लाईफस्टाईल इतकी बिघडून गेली. आता IT सेक्टरसारखं तुम्ही जॉब बघा, ते राहतात भारतामध्ये आणि जगतायत अमेरिकेच्या घड्याळानुसार. म्हणजे काहींचं ऑफिस लॉग इन होतं रात्री 8 वाजता 9 वाजता आणि त्यांचं लॉगआउट पहाटे 3 वाजता 4 वाजताचं होतं. जो काळ खरं तर आपल्याकडचा निद्रेचा काळ आहे, व्यवस्थित झोपण्यासाठी आपल्याला जो वेळ दिलेला आहे, त्या काळामध्ये लोक जागून अभ्यास करतायत, त्या काळामध्ये लोक जागून काम करतायत. तो ह्याचा परिणाम काय झाला तर दिवसेंदिवस आपली लाईफस्टाईल बिघडत गेली. याच्यासोबत अजून काय झालं तर रॅट रेस झाली. लाईफच्या रेसमध्ये सगळ्यांना पुढे पळायचं आहे, लाईफच्या रेसमध्ये सगळ्यांना पैसा कमवायचा आहे, सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपल्या शरीराची इतकी हेळसांड करण्यात आली आहे की पैसा किंवा यश ह्याच्यासाठी आपण आपल्या शरीराकडे इतकं दुर्लक्ष करण्यात आलं. मग त्या जॉबमुळे आलेले स्ट्रेसेस असू दे, टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे आलेला मानसिक तणाव असू दे, ह्या सगळ्या कारणामुळे काय झालं तर आपल्या शरीरावरती ह्या सगळ्यांचे दुष्परिणाम झाले. आणि मग हळूहळू लठ्ठपणापासून बाकीचे सगळे पुढचे आजार आपोआप एकामागे एक, ह्या सगळ्या ज्याला आपण ओनियन पील फिनोमिनॉन असं म्हटलं गेलं आहे.
म्हणजे कांद्याचं जसं पापुद्रा तुम्ही एक पाकळी काढली की दुसरी पाकळी त्याच्यामध्ये आतमध्ये असते, तशी एका आजाराच्या मागे दुसरा आजार लपलेला असतो. तसं ही सगळी लाईफस्टाईलशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. आतापर्यंत डॉक्टरांनी ज्या ज्या पेशंट्सला उपचार दिलेले आहेत त्यांचा रिव्ह्यू आपण आता पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, माझं नाव निलेश आहेर. मी पुण्यातील एका नामांकित IT कंपनीमध्ये सध्या नोकरी करतोय. डॉक्टर ललित कुमार नळे सरांकडे मी मागील 6 महिन्यांपासून वजन कमी करण्यासाठी उपचार घेतोय. डॉक्टर नळे सरांकडे उपचार सुरू करण्यापूर्वी माझं वजन साधारणतः 98 किलो होतं, ज्यामुळे मला दैनंदिन ॲक्टिव्हिटीजमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच मागच्या वर्षी माझ्या गुडघ्यावरती लिगामेंटची शस्त्रक्रिया झाली. त्या रिकव्हरीमध्ये बरेच अडचणी येत होत्या. तसेच बैठं काम असल्यामुळे मला स्पॉन्डिलायसिस, त्यानंतर पाठदुखीचाही त्रास सुरू होता. डॉक्टर नळे सरांकडे उपचार सुरू केल्यानंतर मी साधारणतः 16 किलो वजन कमी केलं आहे मागच्या 6 महिन्यांमध्ये. आणि आता मी माझ्या सर्व ॲक्टिव्हिटीज पूर्वीसारख्याच चांगल्या पद्धतीने करतोय. माझ्या गुडघ्याचं जे दुखणं होतं तेही थांबलं. गुडघ्याची रिकव्हरी माझी पूर्ण झाली. आणि त्याचबरोबर स्पॉन्डिलायसिस आणि पाठदुखीमध्ये मला जवळपास 50 ते 60% फरक जाणवतोय. माझ्यामध्ये झालेल्या या बदलाचं पूर्ण श्रेय डॉक्टर ललित कुमार नळे सर व त्यांच्या टीमला जात आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. डॉक्टर, आपल्याला एखादा आजार होत असतो म्हणजे शरीर आपल्याला एक हिंट देत असतं की हा आजार आता आपल्या पुढे उद्भवणार आहे. त्यासाठी एक अलार्मिंग जी साईन म्हणतो ती म्हणजे नेमकी अवस्था कुठली असते ती? अलार्मिंग साईनच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर मी मगाशी बोललो तसं हे आजार कुठले एका दिवसात तयार होत नाही. हे वारंवार किंवा खूप दिवसांपासून जे आपण चुकीच्या लाईफस्टाईल फॉलो करतोय त्याच्यामुळे हळूहळू शरीरामध्ये निर्माण होणारे हे आजार आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की खूप काळपर्यंत हे आजार आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत. म्हणजे अगदी इव्हन तुम्ही काही रक्ताच्या तपासण्या केल्या नाहीत किंवा दुसऱ्या कुठल्या तपासण्या केल्या नाहीत तर तोपर्यंत आपल्याला कधी कधी कळतही नाही किंवा अचानक अगदी काहीतरी मेजर कॉम्प्लिकेशन काहीतरी होतं आणि मग त्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला मधुमेह आहे किंवा आपल्याला त्याच्यानंतर हृदयविकार आहे. इथपर्यंत आपल्याला ते लक्षात येत नाही. बाकीचे आजार जरी लक्षात येत नसले तरी एक आजार मात्र असा आहे की जो आपल्या सुरुवातीपासून लक्षणं दाखवतो, ज्याला आपण म्हणतो स्थौल्य किंवा ओबेसिटी, ज्याला आयुर्वेद मेदोरोग असं म्हणतो. प्रत्येकाला कळतं की माझ्या शरीरातले फॅट्स वाढत चालले आहेत, प्रत्येकाला कळतंय माझं वजन वाढत चाललंय, प्रत्येकाला कळतंय की कपडे टाईट व्हायला लागले आहेत. म्हणजे बाकीचे आजार जरी नाही लक्षात आले तरी किमान आपल्याला ओबेसिटी लक्षात येते की ओबेसिटीमुळे आपलं वजन वाढतंय, आपलं दिवसेंदिवस आपल्या लठ्ठपणाकडे वाटचाल सुरू होते, हे तर आपल्याला लक्षात येतच आहे. ज्या क्षणी आपल्याला हे लक्षात येतं त्या क्षणी त्याच्यावरती उपाययोजना खरं तर केली पाहिजे. कारण एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की हे आजार निर्माण होताना जरी हळूहळू निर्माण होत असतील पण यातला एक जरी आजार आपल्याला लागला तर त्यापासून सुटका मिळवणं मात्र फार अवघड जाणार आहे. आणि ह्या ओबेसिटीमुळे पुढे काय होणार आहे तर ह्या ओबेसिटीमुळे पुढे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे. या ओबेसिटीमुळे तुम्हाला पुन्हा हृदयविकाराचे चान्सेस आहेत. ह्या ओबेसिटीमुळे तुम्हाला पुन्हा मधुमेहाचे चान्सेस आहेत. या ओबेसिटीमुळे तुम्हाला पुन्हा पॅरालिसिस किंवा स्ट्रोकसारखे आजार होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणजे कुठलाही हृदयविकार असलेला माणूस जर तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडे गेलात तर ते अगोदर तुम्हाला सल्ला देतील की 5 किलो 10 किलो तुमचं वजन कमी करा. किंवा मधुमेहामध्ये खूप साऱ्या पेशंट बाबतीत आपल्याला असं झालेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही वजन कमी करता त्यावेळेला तुमचे अगदी शुगरच्या गोळ्या बंद होतील असं नाही सांगू शकत, पण आपण त्याचे डोसेस नक्की कमी होतात. म्हणजे आपल्याकडे सुद्धा खूप सारे पेशंट्स ज्यांना मधुमेह आहे असे लोक आलेले आहेत आणि त्यांचं वजन नॅचरली कमी केल्यानंतर किंवा वजन नॅचरली कमी झाल्यानंतर त्यांचे शुगरचे प्रमाणसुद्धा कमी झालेले आहे, त्यांचे मेडिसिनचे डोसेससुद्धा खूप कमी झालेले आहेत. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अवस्था कुठली आहे तर ओबेसिटी. ओबेसिटी ज्याने वेळेवरती रोखता आली किंवा ज्याला ओबेसिटी थांबवता आली, पुढचा लठ्ठपणाचा आपला प्रवास जो आहे की साधारण 4-5 किलो वजन वाढलेलं असतं तर ते कमी करणं फार सोपं असतं. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये 20, 25, 30 किलो वजन वाढतं त्यावेळेला तुमच्या सगळ्याच शरीरावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओबेसिटी हा नेहमीच अलार्मिंग साईन आहे. नक्कीच डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आयुर्वेदानुसार जीवनशैली कशी असावी जेणेकरून या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकेल?
आयुर्वेदानुसार जीवनशैली जर आपण बघायची झाली हं. तर आयुर्वेदाचं उद्दिष्ट हे नेहमीच 2 प्रकारचं राहिलेलं आहे, की काय तर जे स्वस्थ आहेत ते स्वस्थच राहावेत. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे जे स्वस्थ आहेत, ज्यांना कुठलाही आजार नाही, त्यांना भविष्यात सुद्धा कुठला आजार होऊ नये असा आयुर्वेदाचा एक उद्देश आहे. आणि ज्यांना खरोखर आजार झालेले आहेत त्यांचे आजारसुद्धा बरे व्हावे अशा दोन्ही पद्धतीने आयुर्वेद विचार करतो. आयुर्वेद जीवनशैलीच्या बाबतीत बघायचं झालं तर आयुर्वेद 3 प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी मानतो: आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. त्यातला सगळ्यात मोठा गोष्ट कुठली असेल तर आहार आहे. आपण आजही म्हणतो की माणसाच्या मूलभूत गरजा कुठल्या तर अन्न, वस्त्र आणि निवारा. पहिली गरज जी आहे ती आहार. तर शरीरासाठी जी चांगला आहार आहे, जो हितकर आहार आहे, जो योग्य आहार आहे तो घ्या. जो शरीरासाठी वाईट आहे, जो शरीरासाठी अहितकर आहार आहे तर त्या गोष्टींचं प्रमाण टाळा. अहितकर म्हणजे काय की नको त्या गोष्टी खाणं, म्हणजे अतिमात्रित खाणं हा एक अहितकर आहार आहे. नको त्या वेळेला नको त्या गोष्टी खाणं, अत्यंत गोड खाणं, अत्यंत तळलेल्या गोष्टी खाणं, एकदा जेवण झाल्यानंतर पुन्हा खाणं. आयुर्वेद फार बारीकाईने याचा विचार करतो. आयुर्वेदामध्ये अक्षरशः दिनचर्या नावाची गोष्ट जी सांगितली की सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत पुन्हा माणसाने काय काय करावं त्याची सगळ्याची दिनचर्या अगदी बारीक बारीक गोष्टींचा उल्लेख करून आयुर्वेद लिहितो. दिनचर्येसोबत ऋतुचर्यासुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की विशिष्ट ऋतूमध्ये कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा, विशिष्ट ऋतूमध्ये कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा, विशिष्ट ऋतूमध्ये कुठल्या प्रकारचं वागणं असावं. अशा पद्धतीने आयुर्वेद दिनचर्या आणि ऋतुचर्या या सगळ्या गोष्टींमुळे आपलं स्वास्थ्य सांभाळावं असा आपल्याला आयुर्वेद सल्ला देतो. पंचकर्मासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार केल्या जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा शरीरशुद्धी वारंवार होत राहते. तर आयुर्वेदामुळे जीवनशैली जी आहे ती सुधारण्यास नक्की मदत होते. आयुर्वेदाची आपल्याला या गोष्टीसाठी आपण त्याची मदत घेतलीच पाहिजे. डॉक्टर, जीवनशैलीबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलंच आहे, मात्र जे तुमचं महत्त्वाचं जे काम आहे, पांढरं कोड म्हणजे नेमकं काय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पांढऱ्या कोडाबद्दल जर बोलायचं झालं तर हा काही आजार नाही आहे. पांढरा कोड हे फक्त एक लक्षण आहे की तुमच्या त्वचेवरच्या जो सगळ्यात वरचा थर आहे एपिडर्मिस त्याचा फक्त रंग गेलाय. याच्या पलीकडे पांढऱ्या कोडामुळे दुसरा काही आपल्या शरीराला, जीवनाला कसलाही धोका नसतो. फक्त ते कॉस्मेटिकली आपल्याला खराब दिसतं म्हणून खरं तर पांढऱ्या कोडाकडे, म्हणजे खरं तर हा शारीरिकपेक्षाही सामाजिक प्रश्न मोठा आहे. आणि ह्याची ट्रीटमेंट खरं तर आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन्ही प्रकारने आपल्याला त्याची ट्रीटमेंट करता येते. फक्त प्रश्न हा आहे की जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरांपर्यंत, योग्य डॉक्टरांपर्यंत पोचाल आणि त्याची प्रॉपर जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर तो नक्की बरा होऊ शकतो. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की 100% लोकांचा 100% बरा होईल का, तर असं नाही. ज्यांचं प्रमाण थोडंसं आहे, ज्यांनी अगदी लवकरच त्यांनी ट्रीटमेंटला सुरुवात केली आहे किंवा ज्यांना काही जे डेंजर एरियाज आहेत अशा ठिकाणी डाग न येता साध्या नॉर्मल बाकीच्या ठिकाणी डाग आलेले आहेत, अशा लोकांचं नक्की बरं होतं. पण फार उशीर जर केला असेल किंवा फार मोठ्या प्रमाणात जर वाढलेलं असेल तर मात्र पांढरं कोड 100% बरं होईलच असं आपल्याला सांगता येत नाही. आतापर्यंत डॉक्टरांनी ज्या ज्या पेशंट्सला उपचार दिलेले आहेत त्यांचा रिव्ह्यू आपण आता पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. हाय, मी कल्पना अरुण टक्के. माझं वेट 107 kg होतं आणि त्याच्यामुळे माझे गुडघे खूप दुखत होते. गुडघ्यांची झीज झाली होती आणि मला डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं. एक दिवशी मी नाळे सरांचं फेसबुकवरती ॲड बघितली आणि मी त्यांना कॉल केला आणि मी त्यांचा वेट लॉस प्रोग्राम जॉईन केला. त्यातून मला खूप फायदा झाला. मी कमीत कमी 15 kg वेट लॉस केलेला आहे. मी आता मला बऱ्यापैकी खूप छान चालते, मैत्रिणींबरोबर एन्जॉय करते. खरंच मी सरांचं आणि त्यांच्या टीमचं खूप खूप आभारी आहे. नमस्कार, मी संजय कागरू, व्यवसायाने फोटोग्राफर आहे आणि माझं वजन डिसेंबर 23ला 85.200 ग्राम होतं. फोटोग्राफर असल्यामुळे वाढलेलं वजन हे खूप त्रासदायक होत होतं. हालचालीत मंदावलेपणा आला होता, गुडघ्यावरती जोर येत होता. त्यामुळे वजन कमी करणं गरजेचं होतं. डॉक्टर नळेंच्या वेट लॉस प्रोग्राममध्ये जॉईन केल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने माझं वजन डिसेंबर 24ला 70 किलो आहे. खूप सोप्या पद्धतीने वजन कमी झालं. फार काही एक्सरसाइज वगैरे न करता गोळ्या आणि डाएट याने आपण
वजन कमी करू शकतो. हे सहज साध्य झालं. खूप सुंदर कार्यक्रम आहे, नक्की जॉईन करा. हॅलो, मी मेघना जोशी. मी डॉक्टर नळे सरांकडे माझ्या पर्सनल इश्यूमुळे गेले होते. मला गायनिक इश्यू होता, त्याच्यामुळे मला इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन वगैरे बरेच प्रॉब्लेम होते. आणि सरांची ट्रीटमेंट चालू केल्यावर जवळपास 15 ते 20 दिवसातच माझा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला. बऱ्यापैकी म्हणजे ॲक्च्युली कम्प्लिटली सॉल्व्ह झाला. आणि माझं वेटही त्याच्यामुळे बरंच कंट्रोलमध्ये आलं. माझं 68-69 kgच्या मध्ये होतं. आता माझं 64-65च्या मध्ये आहे. आणि इंच लॉसही भरपूर होता. सो याचं श्रेय मी पूर्णपणे डॉक्टर नळे सर आणि त्यांच्या टीमला देते. थँक्यू. नक्कीच डॉक्टर, तुम्ही छान माहिती आम्हाला दिली. आमच्या प्रेक्षकांना यांचा नक्कीच उपयोग होईल. मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला कार्यक्रम इथेच संपवावा लागेल. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर डॉक्टर मंत्र या कार्यक्रमात वेळ झाले आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.